पर्वताच्या ठिकाणी या ठिकाणी किष्किंधा नावाचं नगरी आहे. त्या किष्किंधा नावाच्या नगरीचा राजा त्याचा मी दूत आहे अशा प्रकारे सांगू लागलेला आहे. त्यासी सख्य श्रीरामेसी स्वामी माने श्री रामासी तन मन अर्पिले भक्तीसी वानरासी अति प्रेम. मग त्या किष्किंधेचा राजा या ठिकाणी सुग्रीव आहे. सुग्रीवाची आणि रामाची मैत्री झाली. सुग्रीवानं व सर्व वानरगणानं आम्ही सर्वस्व हा देह आम्ही रामाच्या चरणी अर्पण केला. आम्ही रामाचे सेवक आहोत अशा प्रकारे पूर्ण वार्ता या ठिकाणी या हनुमंत या निशाचरांना सांगू लागलेला आहे. राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण. रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला. म्हणून त्या रामाचं व रावणाचं युद्ध झालं. म्हणून ऐका बाबा, या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला सांगतो माझं ऐका. या ठिकाणी लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे. लक्ष्मण घायाळ अवस्थेत पडलेले आहेत. प्रभू रामचंद्र दुःखात आहेत. सर्व वानर दुःखात आहेत. म्हणून मी या ठिकाणी औषधी न्यायला आलो आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाबा, मला अडवू नका. मला या ठिकाणी औषधी नेऊ द्या. माझ्या लक्ष्मणाला उठवू द्या. तुम्ही माझ्या या समोरच्या या कार्यामध्ये अजिबात बाधा घालू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझं मला कार्य करू द्या. हे हनुमंत या ठिकाणी या सर्व निशाचरांना अतिशय काकुलतीनं बोलू लागलेले आहेत. उदया येता ग बसते प्राण सांडीला उर्मिला पती मनोनी औषधी मध्यरात्री नेवो निश्चिती मी आलो. अरे बाबा, तुम्ही म्हणता मध्यरात्रीच का आलात, तर त्यालाही कारण आहे. म्हणले या ठिकाणी सूर्याचं किरण जर तर या शक्तीवर पडलं तर लक्ष्मण जिवंत राहणार नाहीत. म्हणून मध्यरात्री मी या ठिकाणी औषधी न्यायला आलो. माझ्या या कार्यामध्ये तुम्ही बाधा आणू नये ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अशा प्रकारे हनुमंत बोलले. सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. म्हणून या ठिकाणी सुग्रीव या ठिकाणी एवढंच नव्हे तर मला हनुमंत म्हणतात. आणि म्हणून तुम्ही या कार्यामध्ये अजिबात बाधा आणू नये एवढी मी तुम्हाला विनंती करतो. हनुमंत बोलू लागलेले आहेत. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करून हे विघ्न पुढीलासी करिता चळन श्री रघुनंदन क्षोभेल. म्हणून तुम्हाला कृपा करून विनंती करून मी सांगतो बाबांनो, या ठिकाणी माझ्या गुरुच्या कार्यामध्ये या ठिकाणी तुम्ही अजिबात बाधा आणली तर या ठिकाणी माझे स्वामी निश्चित रागावतील. आणि जर माझे स्वामी रागावले तर तुमचं काही खरं नाही रे बाबा. अशा प्रकारे हनुमंत बोलले. कुंडली वरदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. पर्वताचे शिखर पाहता औषधी भार सहसा नवते गोचर तेने कपिंद्र खवळला. या ठिकाणी महाराज हनुमंत राया त्या पर्वताच्या ठिकाणी चौकट बघू लागले. त्याला कोणत्याच प्रकारचा औषधीच या ठिकाणी महाराज जिकडं बघाव तिकडं लक्कुनी करायची आणि चंपट व्हायचे अशा प्रकारचे ते त्या ठिकाणी थोडं गडबड झाली. मग हनुमंतराय काय करू लागले. चाळे मांडिले पर्वत दिसोने दे औषित तेने माझा प्रेम परे कर्मार्थ सामर्थ्याचे पाहुम्या. या ठिकाणी महाराज चाळविल्यासारखं होऊ लागला. महाराज या ठिकाणी कुठं हनुमंताला त्या दुर्नागिरी पर्वताच्या ठिकाणी. मग या ठिकाणी महाराज कोण्या प्रकारचं या ठिकाणी आपण
औषधी कशी या ठिकाणी प्रगट करायची या ठिकाणी हनुमंतराया थोडा विचार करू लागले. बोला. म्हणून खवळला मना मानसी तव औषधी देखील पश्चिमेसी धावणी गेला त्या पासी तव पूर्वेसी देखील या ठिकाणी महाराज हनुमंत खवळले आणि पश्चिम दिशेला बघू लागले. या ठिकाणी महाराज तिथे गेले. या ठिकाणी महाराज हनुमंतराया त्या ठिकाणी भयंकर असे खवळले. पुन्हा हनुमंतराया काय म्हणू लागले. उत्तर दक्षिण समस्त अवघा पर्वत लकलकित वाण्यार विस्मित झाला तेत काय येते करावे. आता उत्तर पश्चिम अशा प्रकारचा या ठिकाणी हनुमंतराया सगळ्या पर्वताकडे या ठिकाणी बघू लागले. पण हनुमंताला या ठिकाणी महाराज जिकडे बघाव तिकडं लकलकी दिसू लागलं. त्या ठिकाणी गेले की हनुमंताला काय होऊ लागलं. चंपट होल्यासारखं होऊ लागलं. अशा प्रकारची या ठिकाणी औषध येऊ लागलं. औषधी म्हणून धरू जाय तव झाडोरा कैसा काय तो सांडोणी आणखे पाय तव ते होय तैसेची. काय होऊ लागलं या ठिकाणी महाराज हनुमंतराया त्या औषधी झाल्या म्हणून पळत जाऊ लागला त्याकडे महाराज. तिथं औषधी चंपट होऊ लागली या ठिकाणी महाराज. अशा प्रकारचं या ठिकाणी हनुमंतरायाला त्या ठिकाणी होऊ लागल्याच्या नंतर हनुमंतराया या ठिकाणी महाराज कोण्या प्रकारचं आता या ठिकाणी काय करू लागले. बोला. ऐसा झाला खेद क्षीण नवेच औषधीचे दर्शन चिंता तुराते उद्विग्न काय आपण बोलत. काय या ठिकाणी महाराज हनुमंतराया चिंताग्रस्त झाले. अशा प्रकारच्या हनुमंतराया त्या ठिकाणी महाराज चिंता करू लागले. माझं काय तरी या ठिकाणी थोडं तरी या ठिकाणी माझ्या गुरुच्या ह्याच्यावर मी थोडं तरी काहीतरी नामस्मरण घ्यायचं सोडून या ठिकाणी माझ्या गर्वात इकडे तिकडे पळवलं. पण मला हे काही सापडत नाही. मग आता मी काय करणार. अशा प्रकारे हनुमंतराया त्या ठिकाणी चिंताग्रस्त झाले. आजी जितक्या पुरुषार्थ केला तू तितका अवघा वाया गेला. कपटी राक्षस भेटला तोही मारिला वाचिती. हनुमंतराया या ठिकाणी महाराज एवढा मी पुरुषार्थ केला आणि सगळा वाया गेला का काय. आता मी काय करू. अशा प्रकारे हनुमंतराया त्या ठिकाणी दुर्नागिरी पर्वताच्या ठिकाणी महाराज या ठिकाणी चिंता करू लागले. मग काय करू लागले. दुष्कर कर्मे केली ती अवघीच वाया गेली. औषधीने बुडी दिदली शक्ती झाली तेही व्रता. आता या ठिकाणी महाराज या ठिकाणी मी जे एवढं केलं ते काय वाया जातं का काय या ठिकाणी महाराज. अशा प्रकारचं या ठिकाणी हनुमंतराया त्या ठिकाणी थोडे काय दुंकावत झाले महाराज या ठिकाणी. मग आता आपण काय करावं लागेल या ठिकाणी. अशा प्रकारे मग हनुमंतराया पुन्हा काय म्हणू लागले. सुग्रीवा काय मुख दाखवो श्रीरामचरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराव शोभेल. या ठिकाणी माझ्या राजाला गुरु कोणा या ठिकाणी सुग्रीव राजा. काय त्याच्याकडे मी आता उत्तर देऊ. काय त्याला मुख दाखवू. बरेच माझ्या या ठिकाणी महाराज अंगद या ठिकाणी बरेच आमचे वानर. मग त्याच्याशी पुढे मी काय म्हणू त्या ठिकाणी जाऊन. अशा प्रकारे हनुमंतराया म्हणू लागले. मी निज अभिमान केला पाये औषधी आणून अवघ्याई श्रीरामन सोये हे काही अहंता सर्व घातक. मी थोडा अभिमान केला या ठिकाणी महाराज हनुमंतराया म्हणू लागले. मी माझ्या गुरुचं या ठिकाणी थोडं सुद्धा या ठिकाणी स्तवन केलं. मग या ठिकाणी महाराज केलं असतं तर या ठिकाणी खरोखर औषधी प्रगट झाली असं. अशा प्रकारे हनुमंतरायाला वाटू लागलं. अहंता कर्मे सिद्ध नवचे अहंता सुख न घडेची स्वर्गीचे अहंता सारण पावे वेदाचे अहंता साच घातक. हो या ठिकाणी महाराज अशा प्रकारे हनुमंतराया म्हणले आता मी कसं आहे या ठिकाणी कोणतंच माझ्यानं कार्य होत नाही. मी अंत घातक झालो काही या ठिकाणी माझं कर नाही. अशा प्रकारे हनुमंतराया त्या ठिकाणी म्हणू लागले. अहंतेचे न साधे स्वामी कार्य अहंतेचे साधन होत होय अहंत यश न लाहे
निंद होय अहंता. हो, या ठिकाणी मीपणा, अहंतपणा, या ठिकाणी मी कार्य करणं असं या ठिकाणी महाराज गर्व केल्यामुळं असं काहीतरी वेगळं होतंय. अशा प्रकारे हनुमंताला त्या ठिकाणी वाटू लागलं. आता मी काय सांगू त्या ठिकाणी जाऊन, अशा प्रकारे हनुमंतराया बोलू लागले. अहंतान साधे स्वामी कार्य, अहंतेने साधन होत होय. अहंता यश न लाय, निद्ध होय अहंता. हो, या ठिकाणी महाराज अहंता केल्यामुळे हे सगळं काही माझं चुकलेलं आहे. अशा प्रकारे मी जर स्वामीचं या ठिकाणी महाराज खरोखर नामस्मरण घेतल्यावर सगळं काही प्रगट होणार, पण मी अहंतपणा केला माझ्या याच्यामध्ये महाराज, म्हणून मी गरिबात गेलो. मला ही औषधी सापडत नाही, आता काय करू? अशा प्रकारे हनुमंतराया बोलू लागले. अहंता नव्हे चित्त शुद्धी, अहंता नव्हे साधन सिद्धी. अहंता नव्हे सत्व शुद्धी, अहंता त्रिशुद्धी घातक. या ठिकाणी महाराज अहंता ही कशी आहे? खरोखर कशी आहे? घातिक आहे या ठिकाणी महाराज, घातिक आहे. मग या ठिकाणी महाराज अहंता करायचीच नाही. महाराज या ठिकाणी खरोखर ईश्वराच्या चरणी राहून काय जे आपल्या मुखावाटी जे निघते तेच करणार आहे. आमच्या गुरुच्या खरोखर या ठिकाणी विजयनंद महाराज खरोखर गुरु आहे, त्याच्या आम्हाला या ठिकाणी आशीर्वादानं या ठिकाणी महाराज हे काय आम्हाला टेजावर या ठिकाणी बोलण्याची आम्हाला हे मिळाली संधी. असं खरोखर मी या ठिकाणी गुरुचं या ठिकाणी स्तवन केलं. दररोज माझं स्तवन असतंय. अशा प्रकारे खरोखर गर्व नाही करायचा. म्हणून या ठिकाणी महाराज हनुमंताला देखील औषधी सापडना झाली. बोला. ऐकिक सुख न देके, अथवा नव्हे परार्थिक, अथवा भोगीजे नरक. अहंता घातक जग झाली. अहंता ही कसा आहे? नरक आहे या ठिकाणी महाराज. अशा प्रकारे या ठिकाणी हनुमंत या ठिकाणी महाराज नाथ मारा गाऊ या ठिकाणी सांगू लागले. बोला. ते अहंता मी आपण श्रीराम सन्मुख केली जाण. तेने नागवले संपूर्ण, औषधी दर्शन नवे मज. आता या ठिकाणी मला या ठिकाणी औषधी अहंता केल्यामुळं गटू शकत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी हनुमंतराया त्या ठिकाणी म्हणू लागले. आणि म्हणून या ठिकाणी महाराज हनुमंतराया काय करू लागले? आता या ठिकाणी चिंता करत झाले. पुन्हा काय म्हणू लागले? पुंडलिक श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. गुरु शिष्याचा आहे, सेवक दासाचा आहे. मग काय करायचंय? तर या ठिकाणी सांगितलेलं आहे गुरु बद्दल किती आदर असावा माणसामध्ये, आणि गुरुचं प्रेम शिष्यावर कसं असावं हे पूर्ण ज्ञान या ठिकाणी आपल्याला घेतलं तर रामायण ऐकल्याचा काहीतरी फायदा होईल, नाहीतर उपयोग काय? बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन, तेने होनी प्रसन्न कपिनंदन प्रबोधिरा. आपल्या अंतःकरणामधला राम ज्यावेळेस जागृत होतो, आपल्या अंतःकरणामधला, बाहेर देशी राम नाही, अंतःकरणामध्ये राम आहे. आणि हो अंतःकरणामधला ज्यावेळेस राम आपल्याला बुद्धी देईल की हे तू कर, हे केलं तर तुझं काम पूर्णत्वाला जाईल. नसल तर आपला आपल्यावर विश्वास पाहिजे, आपला आपल्यावर नाही, दुसऱ्यावर विसंबून कधी नाही. आपण स्वतः आपल्या अंतःकरणामधल्या रामाला ओळखावं, आणि मग त्यावेळेस त्या हनुमंताने त्या रामाची आठवण केली अंतःकरणामधल्या, आणि अंतःकरणामधल्या रामाची आठवण केल्यानंतर या हनुमंताला बुद्धी सुचलेली आहे. गजेंद्र ग्राहे धरिला सत्ता, संकटी स्मरला भगवंता. काकुळती उडीत सत्वरता, घालुनी तत्वता उद्धर. आठवण केली पाठीमागची. कोण्या वेळेस काय झालं होतं? या हत्तीचं आणि त्या खेकड्याचं मगरीचं तळ्याच्या याच्यामध्ये भांडण लागलं, युद्ध लागलं. मगरीनं आतमध्ये ओढली, हत्तीनं त्या बाकीच्या आपल्या सगळ्यांनी सोडून दिलं. एकटा हत्ती पडला. बरेच दिवस 10,000 वर्ष युद्ध केलं म्हणे, 10,000 वर्ष. आणि त्या 10,000 वर्षाच्या युद्धामध्ये शेवटी त्याला आठवण झाली भगवंताची. केव्हा? अंतकाळेचे महामेव म्हणतात ना, शेवटला माणसाला तेवढी का होणं पण आठवण येत असते. मग त्यावेळेस तू भगवंता धावून गेलास आणि त्यांचा उद्धार केलास, मग आता का नाही येत तू? हनुमान अखंड नाम धारक, नामे पावला रघुकुळ टिळक. कपि
कपिसा बुद्धी स्फुरली चोख सत्वर देख सरसावला. हनुमंत काय असं साधा नव्हता आपल्यासारखा. हा? घंट्यात आपलं इथं असतं तर घंट्यात चित्त तिथं असतोय. तो या ठिकाणी दृढ निश्चयी होता. हनुमंत दृढ निश्चयी. त्याला रामनामाविषयी अखंड चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये होतं आणि त्या रामनामाच्या चिंतनाच्या योगानं हनुमंताला बुद्धी सुचलेली आहे. म्हणे एवढी कायशी चिंता मी भ्रांत का झालो आता. सकळ पर्वताची तत्वता नेऊ सर्वथा उचलो. हनुमंताने विचार केला मी येडा झालो काय म्हणला. हा? माझ्यामध्ये ताकद नाही का. माझ्यामध्ये ताकद नाही. एक तर मी रामाचा सेवक आहे. रामाचं मी दास्यत्व करतोय. मग मला एवढं या ठिकाणी कळालं का नाही असा विचार केला. आताच्या आता काय करेल म्हणले मी पर्वताला पर्वत उपडून काढील. सुशन वैद्य राज तेथे ओळखीला औषधी ते उठविल स्वामित्रा ते अर्ध क्षण न लागता. सगळ्या पर्वताला पर्वत नेल्यानंतर तिथं डॉक्टर आहेच. कोण? सुशेन. मग या सुशेनाच्या समोर पर्वताला पर्वत नेल्यानंतर ते औषधी ओळखून घेईल. औषधी ओळखून घेईल आणि त्या औषधी काढील आणि लक्ष्मणाला उठवेल. आपल्याला काही देणं घेणं त्याच्याबद्दल नाही. मग आपण कोणती औषधी न्यायची इथून काही विचार करायचा नाही. जरी विलंब करू येथ उदया येईल भास्वत शक्ती वरद अद्भुत कार्य समस्त नाशेल. इथं जर मी इकडे तिकडे करीत बसलो काय होईल. हा? मी जर इथं इकडे तिकडे करीत बसलो तर माझे जनावर उपाशी राहतील. काय होईल. हेच होईल ना. पण हनुमंत म्हणतो मी जर इकडे तिकडे या ठिकाणी फिरत बसलो तर दिवस उगवल सूर्योदय होईल आणि तिकडे लक्ष्मण काय होईल कायमचा जाईल. म्हणून मी आता विचार जास्त करणार नाही. पर्वते मांडिले सळ पाहू आदरिले माझे बळ औषधीला पविल्या सकाळ मद केवळ गोवावया. मला या ठिकाणी मूर्ख समजिलं म्हणलं या पर्वतानं. या द्रोणागिरी पर्वतानं मला काय केलं येड समजिलं येड. हा मी या ठिकाणी आता मागचा पुढचा विचार करणार नाही. हे मला चाळवा चाळवी करायला लागलाय. हाही मिनला रावणाशी गो आदरिले आम्हाशी उपडून याच्या कंदाशी औषधेशी नेईल. पर्वत देखील रावणाच्या पक्षामध्ये गेला. पर्वतानं देखील रावणाची साथ द्यायला सुरुवात केली आहे रावणाची. मग मला चाळवा चाळवी करायला लागलाय. यानं माझी ताकद ओळखली नाही म्हणले. यानं ताकद माझी ओळखली नाही. मी माझी ताकद याला दाखवून देईल. ऐसा करोनी विचार केला राम नामे भुभुपकार कापिंदले सुरासुर चराचर भयभीत. विचार केला हनुमंतानं. विचार केला आणि विचार करून रामनामाचा भुभुपकार केला. एवढा भुभुपकार केला पूर्ण ब्रह्मांड या ठिकाणी हादरलं. पूर्ण ब्रह्मांड. हा 33 कोटी देव देखील वरती हादरलेले आहेत. आणि मग काय करतोय हनुमंत. पुच्छे गुंडाळीले बुड खाते शिखर कवळीले हाते आंदोलिता पर्वताते भूते आक्रांते कलकलती. काय केलं हनुमंतानं. शेपटीचा वेढा दिला पूर्ण पर्वताला. पूर्ण वेढा दिला आणि वर हातानं धरलं त्याची गच्ची. कुणाची. पर्वताची गच्ची धरली आणि पर्वत आदरच उचललेला आहे. करोनिया राम स्मरण वेगी उपडिता गिरिद्रोण दनालिले त्रिभवन शशफन तडकला. किती आवाज होईल पर्वत उठल्यावर. पूर्ण पर्वताला पर्वत हनुमंतानं आपल्या शेपटीच्या आणि हाताच्या साह्याने उपटलेला आहे. ब्रह्मांडामध्ये त्याचा दणका झाला. तिन्ही लोकांमध्ये अशी अवस्था झाली आहे. दनालिले पाताळ गडबडले लोकपाळ वन दैवता खळपळ केला कल्लोळ सकळी. पाताळामध्ये सगळे पाताळामधले जे लोक आहेत नागदेवता त्या हडबडलेल्या आहेत. पुन्हा ही जे वनस्पती आहेत निसर्ग आमच्या त्या सगळ्या हादरलेल्या आहेत.